हाय एव्हरीवन, मी विद्यू आणि आज आपण हनीबी कशी बनवायची ते बघणार आहोत. ही आहे क्लासिक कलरमध्ये येलो आणि ब्लॅक आणि ही आहे लेप्टोरियानमधून बनवलेली. आय गेस ही जेव्हा बनवली होती तेव्हा मी हुकचा साईज माझा थोडासा मोठा असेल असं मला वाटते. 7मध्ये बनवली ही. बरेच दिवस झालेत सो माझ्या लक्षात नाही आहे. पण आज मी सेम यान पण 6 साईजचा हुक वापरणार आहे. साईज 6 आहे ही आणि हा 7 आहे. 7मध्ये सेम यान पण प्लसची थोडीशी मोठ्या साईजनं होते, पण स्टिचेस थोडे लूज असतात. इतके पण लूज नाही आहेत, आपण वापरू शकतो 7, कारण ह्या यानवरती जर पाहिलं तर 8 साईज पण वापरता येते. सो हा लूप्स अँड थ्रेड्सचाच यान आहे, पण साईज 6 आहे, सुपर बल्की. आणि 8 mm आपण हुक वापरू शकतोय, पण त्यांना खूप लूज होतात त्याचे स्टिचेस. सो हा येलो कलर आणि सेम आहे व्हाईट कलर त्याचे विंग्स बनवायला हनीबीचे. तर सेम साईज आहे 6 आणि 8 mm आपण हुक वापरू शकतो यामध्ये. आणि हा बहुतेक बर्नॅट ब्लँकेटचा आहे, ब्लॅक कलर. आणि त्याचबरोबर हनीबी एकदम सोपी आहे जर बेसिक स्टिचेस माहिती असतील तर. यामध्ये मॅजिक रिंग, सिंगल क्रोशे, इन्क्रीज आणि डिक्रीज ह्या 4च टाईपच्या स्टिचेस आपल्याला माहिती पाहिजेत. आणि ही जर बेसिक माहिती असेल तर एकदम इझी आहे हनीबी करायला. त्याचबरोबर साईज आपल्याला हवी तशी मोठी जास्त कमी जास्त करता येते, जशी हवी तशी. मी मोस्टली मीडियम साईजमध्ये बनवते, तर आपण आज त्या साईजमध्ये बघणार आहोत. ह्यापेक्षा थोडीशी साईजने छोटी होईल ती हनीबी. त्याचबरोबर आपल्याला 3 कलरचे यान, येलो, व्हाईट आणि ब्लॅक मी यूज करते. हुक मी यूज करणार आहे नंबर 6. मार्किंगसाठी एखादा थ्रेड किंवा आपण पिन वापरू शकतो. त्यानंतर सुई सगळ्यात शेवटी लागेल आपल्याला. आणि त्यानंतर सेफ्टी एज लागतील आपल्याला. आणि त्याचबरोबर पॉलिफिल स्टफिंगसाठी. तर आपण मॅजिक रिंगने सुरुवात करणार आहोत. मी प्रत्येक वेळेस एक्सप्लेन करेन ज्या ज्या बेसिक स्टिचेस लागणार आहेत आपल्याला, त्या मी व्हिडिओमध्ये जसं आपण स्टिचेस नवीन चेंज होतील तेव्हा मी एक्सप्लेन करेनच. तर मॅजिक रिंग पहिल्यांदा बघायची आपल्याला. पामावरती आपल्याला एंड घ्यायचं आहे यांचा आणि त्यानंतर हा 2 वेळा असा रॅप करायचा आहे. सेकंड जो रॅप असेल तो लक्षात ठेवायचा, तो असं फिंगरने होल्ड करायचा, हुक इन्सर्ट करायचा आणि सेकंड लूप जो आहे तो पुल करायचा. त्यानंतर इथे आपल्याला होल्ड करायचे असं, कारण इथे नॉट होते आपले तयार. जो लॉंग वन आहे थ्रेड तो आपल्याला रॅप करायचा असा आणि एक चेन घ्यायची आहे आपल्याला. तर ही अशी मॅजिक रिंग तयार होते. आता ह्या मॅजिक रिंगमध्ये आपल्याला 8 सिंगल क्रोशे तयार करायचे आहेत. 8 सिंगल क्रोशेस. सिंगल क्रोशे करायला मॅजिक रिंगमधून आपल्याला हुक इन्सर्ट करायचं आहे, लॉंग यार्न आहे तो पुल करायचा आणि त्यानंतर परत एकदा यार्न त्या दोन्ही लूपमधून बाहेर घ्यायचं आहे. तर हा असा आपला एक सिंगल क्रोशे तयार होतो. परत एकदा यार्न इन्सर्ट करायचं आहे मॅजिक रिंगमधून, यार्न पुल करायचं आहे, 2 लूप तयार होतात आपल्या हुकवरती आणि त्यानंतर परत हा यार्न आपल्याला दोन्ही लूपमधून पुल करायचं आहे. आपल्याकडे आता 2 सिंगल क्रोशे तयार आहेत, तर आपल्याला असे 6 आणखीन करायचे, टोटल 8. 3 4 5 6 7 आणि 8 आपले सिंगल क्रोशे झालेले आहेत. सिंगल क्रोशे सगळे झाल्यानंतर आपल्याला हा जो शॉर्ट यार्न आहे तो असं पुल करायचं आहे. ओके, मॅजिक रिंगमध्ये आता आपल्याकडे 8 सिंगल क्रोशेस आहेत. आपण परत एकदा काउंट करून बघायचे. 1 2 3 4 5 6 7 8. ही चेन जी दिसते ना ती आपल्याला काउंट करायची.
तर 8 आहेत आपल्याकडे सिंगल क्रोशेज आता यानंतर मार्किंगसाठी आपण अशा पिन्स पण वापरू शकतो किंवा मी युजली थ्रेड वापरते. छोट्या साईजचा यार्न आपला तुकडा जो असतो लेफ्टवर तो वापरू शकते. तर आपल्याला एक्झॅक्टली जिथे आपल्या 8 सिंगल क्रोशेस कंप्लीट होतात तिथे आपल्याला मार्किंग करून ठेवायचे आणि त्यानंतर इन्क्रीज करायचं आपल्याला. इन्क्रीज म्हणजेच तर आपल्याला इथं आपल्याला चेन दिसते. तर ह्या जे चेन आहेत त्या टोटल 8 आहेत, म्हणजेच 8 स्टिचेस आहेत आपल्याकडे. तर आपल्याला ह्या प्रत्येक चेनमध्ये प्रत्येक स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशेस ॲड करायचे. तर टोटल आपल्याला 16 सिंगल क्रोशेस सेकंड राऊंडसाठी कंप्लीट करायचे आहेत. तर आपल्याला हुक इन्सर्ट करायचं आहे चेनमध्ये आणि यार्न पुल करायचे. 2 लूप तयार होतात. त्यानंतर परत आपल्याला यार्न दोन्ही लूपमधून पुल करायचं आहे आणि सेम स्टिचमध्ये पहिला सिंगल क्रोशे जिथे केलेलं आहे तिथेच आपल्याला परत हुक इन्सर्ट करायचे. यार्न पुल करायचं आहे. 2 लूप होतात आपल्या हुकवरती. त्यानंतर परत यार्न दोन्ही लूपमधून पुल करायचं आहे 2 सिंगल क्रोशे. तर अशा पद्धतीनं बाकीचे जे 7 चेन आहेत किंवा स्टिचेस आहेत त्यामधून आपल्याला डबल सिंगल क्रोशेस करायचे आहेत. सेकंड स्टिचमध्ये 1 2, त्यानंतर थर्ड स्टिचमध्ये किंवा चेनमध्ये 1 2. तर आपले 6 झालेले आहेत ऑलरेडी सिंगल क्रोशे. आपल्याला आता 10 करायचे आहेत. मी प्रत्येक स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे ॲड करते. ओके, सो आपले झालेले आहेत आता 16 सिंगल क्रोशेस टोटल आपले झाले पाहिजेत. तर आपण इथं काउंट करू शकतो परत एकदा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि इथे एक 16. सो त्यानंतर आपल्याला थर्ड राऊंडसाठी 1 सिंगल क्रोशे एका स्टिचमध्ये आणि त्यानंतर सेकंड स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे, त्यानंतर थर्डमध्ये 1 सिंगल क्रोशे, त्यानंतर फोर्थमध्ये 2. तर 1 2 1 2 अशा पद्धतीने आपल्याला 24 सिंगल क्रोशे करायचे आहेत. थर्ड राऊंड 24 सिंगल क्रोशे. तर पहिल्या स्टिचमध्ये 1 सिंगल क्रोशे. परत इथे मार्किंग करायचं आहे आपला थर्ड राऊंड जेव्हा सुरू होतो तेव्हा 1 सिंगल क्रोशे, त्यानंतर सेकंडमध्ये 2 सिंगल क्रोशे सेम स्टिचमध्ये, त्यानंतर थर्डमध्ये परत 1 सिंगल क्रोशे, फोर्थमध्ये 2 सिंगल क्रोशेस, त्यानंतर फिफ्थमध्ये 1 सिंगल क्रोशे, सिक्स्थमध्ये 2 सिंगल क्रोशे. तर अशा पद्धतीने आपल्याला एका स्टिचमध्ये आणि 2 दुसऱ्या स्टिचमध्ये असं कंप्लीट करायचं आहे हा राऊंड. एक आणि 2. ओके, सो आपला थर्ड राऊंड झालेला आहे. टोटल आपले 24 स्टिचेस पाहिजेत. आपण काउंट करून पण बघू शकतोय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 22 23 24 सिंगल क्रोशे झालेले आहेत. त्यानंतर परत आपल्याला एकदा मार्किंग करायचे. परत आपण इथे थ्रेड लावू शकतोय असं. यानंतरचा जो राऊंड आहे तो सिंगल क्रोशेस करायचे 24. आपला फोर्थ जो राऊंड असणार आहे तो आहे सिंगल क्रोशे. ईच स्टिचमध्ये आपल्याला 1 सिंगल क्रोशे ॲड करत जायचं आहे. तर असे 24 सिंगल क्रोशे.
सो माझा आता 4th राऊंड कंप्लीट होत आलेला आहे सिंगल क्रोशे. सो टोटल 24 सिंगल क्रोशेस केलेत 4th राऊंडला. सेम टू सेम 5th राऊंडला पण आपल्याला 24 सिंगल क्रोशेस करायचे आहेत. प्रत्येक चेनमध्ये किंवा स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे. तर 5th राऊंड अगेन 24 सिंगल क्रोशेस. तर आपले 5th राऊंड पण आता कंप्लीट होत आलंय. तर आपल्याला इथे आता कलर आपण ब्लॅक ॲड करणार आहे नेक्स्ट रोसाठी. तर नेहमी कलर चेंज करत असताना आपल्याला सिंगल क्रोशे कंप्लीट नाही करायचा जिथे आपण करणार आहोत चेंज. तर आपल्याला सिंगल क्रोशेसाठी यार्न पुल करायचं आहे. जेव्हा हुकवरती 2 लूप असणार आहेत त्यावेळेस आपल्याला ब्लॅक ॲड करायचं आहे कलर, किंवा जो आपण चेंज करणार आहोत तो कलर आपल्याला इथे ॲड करायचा आहे. तर आपण नेहमी इतर वेळेस हा कलर आपण पुल करतोय हुकमधून, तर त्याऐवजी आपल्याला ब्लॅक कलर ॲड करायचा आहे. आपला 5th राऊंड झालेला आहे येलोमध्ये. आता त्यानंतरचा जो नेक्स्ट राऊंड आहे तो आपल्याला ब्लॅकमध्ये करायचा आहे, 6th वन. इथे मार्किंग करू पण शकतोय किंवा नाही केला तरी चालेल, कारण कलर जिथे चेंज होतोय तिथं आपल्याला पटकन ओळखतं की आपला इथं कलर चेंज झालाय, तिथूनच आपले नेक्स्ट राऊंड किंवा रोज सुरू झालेले. तर आपल्याला 6th आता सिंगल क्रोशे करायचे आहेत ब्लॅकमध्ये. तर आपला 6th पण आता कंप्लीट होत आलंय. तर परत एकदा कलर चेंज करताना आपल्याला ही स्टिच कंप्लीट नाही आहे करायची. जी शेवटची स्टिच आपण सिंगल क्रोशे करणार आहोत ती कंप्लीट न करता जेव्हा ब्लॅक लूप्स 2 हुकवरती असणार आहेत त्याच वेळेस आपल्याला जो येलो कलर आहे तो आपल्याला अटॅच करायचा आहे इथे अशा पद्धतीने. तर आता यानंतर 7th आणि 8th जी रो आहे त्या 2 रोज आपण येलोमध्ये करणार आहोत. 7th आणि 8th सिंगल क्रोशे. सो 7th आता माझा होत आलाय कंप्लीट. तर इथे कलर न चेंज करता आपल्याला आणखीन एक राऊंड करायचं आहे 8th येलोमध्ये. आणि जर रेनबो बी बनवायचे असेल रेनबो कलर्समध्ये तर इथे आपल्याला कलर चेंज करता येतात. जो आपल्याला आवडतोय किंवा जो आपल्याला हवा आहे कलर ॲड करायचा आहे तो आपण इथे चेंज करू शकतोय. तर मी आता 8th कंप्लीट करणार आहे हा राऊंड सिंगल क्रोशे अगेन इन येलो. सो आता 8th राऊंड झालेलं आहे कंप्लीट येलोमध्ये. आता परत आपल्याला ब्लॅक कलरचा एक राऊंड करायचा आहे. तर इथे मी आता कलर चेंज करताना सिंगल क्रोशे कंप्लीट नाही करणार. जेव्हा 2 लूप्स असणार आहेत हुकवरती तेव्हा मी ब्लॅक जॉईन करणार. सो आता 9th राऊंड असणार आहे सिंगल क्रोशे ब्लॅकमध्ये. सो आता ब्लॅकमधला 9th राऊंड कंप्लीट झालेला आहे सिंगल क्रोशे. ओके, मी आता इथे येलो कलर जॉईन करणार. तर आता 10th आणि 11th सिंगल क्रोशे असणार आहेत येलो कलरमध्ये. ओके, सो मी 2 सिंगल क्रोशे केलेले आहेत. तर आता काय करायचं आहे, मला आता हा कलर कट करणार आहे मी. येलो ब्लॅक जो आहे त्याचे मी 2 रो केलेत. पण जर आवडत असेल तर आपण आणखीन एक रो करू शकतो इथे. पण मी नेहमी 2 रोज करते ब्लॅकच्या साईजमुळं. कारण ब्लॅक परत वाढवली तर येलो परत वाढवावी लागते आणि त्यामुळं ती खूप साईज मोठी होते बीची. पण आपल्या आवडीनुसार आपण करू शकतोय. तर मी काय करणार आहे, आता 2 राऊंड केलेले आहेत ब्लॅकमध्ये. तर मी आता कट करणार आहे. थोडा एक्स्ट्रा थ्रेड सोडून कट करायचे. आणि आत जो असणार आहे आपण जिथून सुरुवात केली होती ब्लॅक थ्रेड
तर ते जस्ट सिक्युअर करायला आपण एक नॉट करू शकतो इथे. सहसा निघत नाही थ्रेड, बट पुल केला तर चुकून बाहेर येऊ शकतोय. तर जस्ट एक्स्ट्रा सिक्युअर करायला आपण एक इथे गाठ मारू शकतोय. सो इथे एक गाठ मारलेली आहे. तर आता नेक्स्ट 2 राऊंड्स जे आहेत ते आपण येलोमध्ये करणार आहोत सिंगल क्रोशे. ओके, सो आपल्या येलोमध्ये 2 रोज झालेले आहेत कंप्लीट. आणि इथे आपल्याला मार्किंग करायचं आहे आठवणीनं परत, कारण आपण इथे कलर चेंज करणार नाही आहोत इथून पुढे. सो मार्किंग इथे करून ठेवायचं. सो मी आता आईज लावणार आहे. तर जी चेंज केलेली रो आहेत किंवा कलर आपण जिथे चेंज केलेला ती साईड खाली आली पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला आईज प्लेस करायचे. तर मी इथे सेकंड आणि थर्डच्या मध्ये लावणार आहे. 1 2 3 सेकंड आणि थर्डच्या मध्ये, सेकंड आणि थर्डच्या मध्ये. मी थोडंसं ॲडजस्ट करायला वरती घेणार आहे. सो कलर जो चेंज करणार आहे तो खाली आला पाहिजे असं. आणि त्यानंतर आपल्याला आईजची प्लेसमेंट अशी करायची. आणि आईज पण लहान मुलांसाठी वगैरे हे जर आपण प्लशेस लहान मुलं जर यूज करणार असतील तर बेटर हे आईज न बसवलेले बरे. त्याऐवजी आपण एम्ब्रॉयडरी करू शकतो ब्लॅक थ्रेडने. मी एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेन आईज कशी तयार करायची एम्ब्रॉयडरी. थ्रेडने केलेले बेटर असतात लहान मुलं जर वापरणार असतील तर हे प्लशेस. कारण हे बॅकिंग्ज वगैरे असतं त्याला, पण तरी पण ते कधीही काढू शकतात हे आईज वगैरे किंवा येऊ शकतात बाहेर. सो बेटर त्या केसमध्ये जर लहान मुलं वापरणार असतील तर आपण एम्ब्रॉयडरी केलेली बरे. तर आपल्याला हे बॅकिंग जे आहे ते आपल्याला प्लेस करायचं आहे यामध्ये. तर आपले आईज आता सिक्युअर झालेले आहेत. तर यानंतर आता आपल्याला फिल करायचं आहे स्टफिंगने बी. सो आता 12th जो राऊंड आहे त्यामध्ये आपल्याला 1 सिंगल क्रोशे आणि डिक्रीज करायचे, कारण आपल्याला आता हे बंद करायचे आणि बी. 1 सिंगल क्रोशे इन 1 स्टिच आणि ह्या 2 स्टिचचं मिळून आपल्याला 1 स्टिच डिक्रीज करायचं आहे. तर मी ते परत एकदा एक्सप्लेन करते. 1 सिंगल क्रोशे आणि डिक्रीजसाठी ही 1 स्टिच आणि ही 1 स्टिच आहे, त्यामध्ये आपल्याला हुक इन्सर्ट करायचं आहे पण फ्रंट लूपमध्ये. हा जो आहे इथे 2 लूप दिसतात आपल्याला चेनचे, हा पाठीमागचा लूप आणि हा फ्रंटचा. तर फ्रंट लूपमध्येच फक्त आपल्याला हुक इन्सर्ट करायचं आहे 1 आणि हा सेकंड. आता आपल्या हुकवरती 3 लूप आहेत. तर आपल्याला यार्न पुल करायचं आहे पण फक्त 2 लूपमधून आणि त्यानंतर परत एक यार्न पुल करायचं आहे तो राहिलेल्या 2 लूपमधून. तर आपली ही सिंगल क्रोशे तयार झालेली आहे, ते सिंगल चेन तयार झालेली आहे. त्यानंतर परत एकदा 1 सिंगल क्रोशे. सो सिंगल क्रोशे झालेले. त्यानंतर आपल्याला डिक्रीजसाठी फक्त फ्रंट लूपमध्ये हुक इन्सर्ट करायचं आहे 1 आणि हा सेकंड. 3 लूप आहेत हुकवरती. यार्न पुल करायचं आहे पण पहिल्यांदा फक्त 2 लूपमधून. त्यानंतर परत एकदा 2 लूप असणार आहेत आपल्या हुकवरती. परत यार्न घ्यायचं आहे आणि राहिलेले 2 लूप आहेत त्यामधून पुल करायचं आहे. तर परत एकदा सिंगल क्रोशे. सो हा जो राऊंड आहे तो आपल्याला 1 सिंगल क्रोशे आणि 1 डिक्रीज
एक सिंगल क्रोशे आणि डिक्रीज. तर सिंगल क्रोशे झालेलं आहे. आता डिक्रीज. फक्त मी फ्रंट लूपमधून हुक इन्सर्ट करते दोन्ही स्टिचच्या. त्यानंतर सिंगल क्रोशे आणि डिक्रीज. सिंगल क्रोशे आणि डिक्रीज. सिंगल क्रोशे डिक्रीज. सिंगल क्रोशे डिक्रीज. सिंगल क्रोशे आणि डिक्रीज. सो आपले 8 सिंगल क्रोशे आणि 8 डिक्रीजेस झालेले आहेत. आता परत एकदा आपल्याला न विसरता फिल करायचं इथे. आता जो शेवटचा जो राऊंड असणार आहे 13th, त्याला फक्त डिक्रीज करायचं आहे आपल्याला. आता 16 स्टिचेस असणार आहेत आपले. चेन जर आपण काउंट केल्या तर ह्या 16 आहेत. तर आपल्याला डिक्रीज करायचे आहेत. डिक्रीज केल्यानंतर 8च फक्त होणार आहेत आपले सिंगल क्रोशे. तर नेक्स्ट शेवटचा जो राऊंड आहे तो डिक्रीज आहे. डिक्रीज करताना परत फ्रंट लूपमध्ये फक्त 2 स्टिचच्या हुक इन्सर्ट करायचे. यान पुल करायचे. परत एकदा पुल करायचे. तर ही शेवटची स्टिच झालेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, मार्किंग काढलं तरी चालेल आणि थोडंसं थ्रेड ठेवून मग कट करायचं आहे आपल्याला. सगळ्यात शेवटी आता आपण बंद करणार आहोत हे बी. तर आपल्याला यार्न पूल करायचं आहे असं. आपण इथे आणखीन थोडंसं स्टफिंग ॲड करू शकतोय. ओके, सो आपल्याला इथे आता सुईची गरज आहे. ही यार्नचीच सुई आहे, यार्नची निडल आहे. तर आता मॅजिक रिंग बंद करताना हे आपल्याला चेनचे जे फ्रंट लूप दिसत आहेत त्यामधूनच आपल्याला सुई आपली इन्सर्ट करायची. तर अशी इथून 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर आपले 8 स्टिचेस होते ना ते असे बंद करायचे आहेत आपल्याला. हे असं थोडंसं पुल केलं की ते बंद होतं तसं मॅजिक रिंग. आणि त्यानंतर जस्ट आपल्याला सिक्युअर करायसाठी आणखीन 1-2-3 स्टिचेस आपल्याला ॲड करायचे आहेत तिथं. अशा पद्धतीने. आणि त्यानंतर जे एक्स्ट्रा जो असतो थ्रेड तो आपल्याला कट करायचा आहे, पण इथे केअरफुली करायचं कारण बाकीची स्टिचेस कट होता कामा नये.
तर हनी बी तयार झालेले आहे. आता त्याचे विंग्स तयार करायचे आहेत आपल्याला व्हाईट कलरमध्ये. हे विंग्स जे आहेत ते आता करायचे. नेक्स्ट व्हाईट कलरमध्ये आपण विंग्स करूया. सो मॅजिक रिंगसाठी आपण व्हाईट यार्न घेतलेलं आहे. आपल्याला लूप तयार करायचा आहे. थर्ड फिंगरने होल्ड करायचा आहे तो लूप. हुक इन्सर्ट करायचं आहे सेकंड लूपमध्ये आणि इथे आपल्याला होल्ड करायचं असं. त्यानंतर हात रिलीज करायचा आणि इथे आपल्याला एक चेन तयार करायची. ही झाली मॅजिक रिंग. तर ही मॅजिक रिंग झालेली आहे तयार. यामध्ये आपल्याला 8 सिंगल क्रोशेस करायचे आहेत. पाच, 6, 7 आणि 8. फर्स्ट राऊंड कंप्लीट झालेलं आहे मॅजिक रिंग आणि 8 सिंगल क्रोशे. त्यानंतर प्रत्येक स्टिचमध्ये किंवा प्रत्येक चेनमध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशेज ॲड करायचे आहेत, इन्क्रीज करायचे आहेत. तर आपल्याला टोटल 16 सिंगल क्रोशे नेक्स्ट राऊंडसाठी. ईच स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे. सो आपला सेकंड राऊंड कंप्लीट झाला आहे. 16 सिंगल क्रोशेज आहे. सो आता थर्ड राऊंडला प्रत्येक स्टिचमध्ये एकच सिंगल क्रोशे ॲड करायचं आहे आपल्याला. तर 16 सिंगल क्रोशेजचा थर्ड राऊंड कंप्लीट करायचं आहे. एक, सेकंडमध्ये एक, थर्डमध्ये एक, असं आपल्याला सिंगल क्रोशेस ॲड करायचे थर्ड राऊंडला. सो आपला हा थर्ड राऊंड पूर्ण झालेला आहे. तर एक विंग तयार झाली आपला. आता आपल्याला काय करायचं आहे की थोडंसं थ्रेड सोडायचं आहे आपल्याला, कारण आपल्याला स्टिचिंग करायचं आहे बीमध्ये. आपल्याला अशाच प्रकारे आणखीन एक विंग करायचं आहे. मॅजिक रिंग सिंगल क्रोशे 8, त्यानंतर इन्क्रीज 16 आणि थर्ड राऊंड सिंगल क्रोशे 16चा. सो आणखीन एक मी आता आणखीन एक करून घेणार आहे तशीच विंग. एक, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. 8 सिंगल क्रोशे मॅजिक रिंगमध्ये. त्यानंतर थ्रेड पुल करायचे. 8 सिंगल क्रोशेस. आता मार्किंग करायचे आणि इन्क्रीज. एका स्टिचमध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशेस ॲड करायचे आहेत. टोटल 16 सिंगल क्रोशे सेकंड राऊंडसाठी. थर्ड राऊंडसाठी ईच स्टिचमध्ये आपल्याला 1 सिंगल क्रोशे. सो टोटल 16 सिंगल क्रोशेस. ओके. सो थोडासा थ्रेड आपल्याला ठेवायचं आहे.
आणि कट करायचे. तर आपले आता 2 विंग्स रेडी आहेत. आता ते आपल्याला बीवरती अटॅच करायचे आहेत. अटॅच करताना सेंटर शोधायचं आहे आपल्याला आणि 2 स्टिचेसचा डिस्टन्स ठेवून आपल्याला अटॅच करायचे. तर अटॅच करण्याआधी हे आपल्याला थ्रेड जो आहे मॅजिक रिंगचा एक्स्ट्रा जो असतो तो आपल्याला हाईड करायचा आहे. सो बी आपली तयार झाली. समहाव शेवटचा पार्ट रेकॉर्ड नाही झाला, सो मी परत करते. तर या साईजची बी तयार होते आपली आणि सेम यार्न वापरला होता मी, पण मोठ्या साईजचा हुक होता, तर थोडीशी साईज चेंज होते त्यामुळे. तर आपली बी तयार झालेली आहे. मी नेक्स्ट कधीतरी एम्ब्रॉयडरी आईज कसे करायचे ब्लॅक थ्रेडनं ते मी एकदा दाखवेन. तर अशा पद्धतीने बी आपली रेडी झालेली आहे.